एसटी महामंडळाच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री स्तरावर बैठका होऊनही तोडगा निघाला नसल्याने आजपासून संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे। सांगलीत महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने एसटीच्या कोल्हापूर रस्त्यावरील विभागीय कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू केले आहे। एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या आंदोलनामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता। सांगलीसह जिल्ह्यातील सर्व बस स्थानकांवर प्रवाशांनी गर्दी केली। जिल्ह्यातील जत, पलूस आणि मिरज आगारातील सर्व वाहतूक ठप्प होती, तर इतर आगारातील 40% वाहतुकीवर परिणाम झालाय। दिवसभरात एसटीच्या 900 फेऱ्या रद्द झाल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांवर दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी शासन पातळीवर झालेल्या बैठकीत महागाई भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीच्या वाढीव दराच्या थकबाकीबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांच्यासह संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत 15 दिवसात बैठक घेऊन निर्णय घेण्याचे सदर बैठकीत मान्य केले होते। परंतु असा निर्णय होऊन 9 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला, मात्र बैठक झाली नाही। त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा हत्यार उपसले। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे, महागाई भत्त्याची थकबाकी देण्यात यावी, वार्षिक वेतनवाढीच्या आणि घरभाडे भत्त्याच्या वाढीव दराची थकबाकी देण्यात यावी, एसटी कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या योजनेऐवजी कॅशलेस योजना चालू करावी यांसह अन्य मागण्या याप्रसंगी केल्या आहेत। यावेळी महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक, महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे विभागीय अध्यक्ष, विभागीय सचिव यांच्यासह एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।